झिंग चिक्का झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिक्का झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल रानो रानी भटकतो शोधत मी तेच फूल अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल धुंद करी गंध तिचा जीवाची ही घाण मेल कशासाठी कोणीतरी सांगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिक्का झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा चिका झिंका चिका का उगाच शोधित बसशी जे असे तुझे तुझ पाशी झिंग. हॅलो घनश्याम, मला जरा बोलायचंय तुझ्याशी. अगं मग तू बोलतेच ना माझ्याशी, बोल. काय झालं? काय झालंय म्हणजे काय? तुम्ही मुलाकडचे म्हणून काय कसेही वागणार का? हे बघ, आजपर्यंत तसं चालत आलं असेल, पण म्हणून आमच्या बाबतीत पण तसं चालेल असं समजू नकोस प्लीज. एक मिनिट राधा, काय झालं? मला काहीच माहिती नाही. काहीच माहित नाहीये? हे बघ, एक तर तुम्ही परस्पर तारीख ठरवता, आम्हाला काहीच सांगत नाही, गृहीत धरता आम्हाला. कसं आहे ना घनश्याम, की तुमच्याकडे खूप माणसं आहेत, त्यामुळे तुम्ही तयारी करू शकता, पण आम्ही काय करायचं, कसं मॅनेज करणार होता मी, असं वाटतंय तुला? राधा, 3 तारीख तुझ्या वडिलांना विचारून ठरवली होती. त्यांना ती चालणार होती आणि आपण याबद्दल बोललो होतो. हो बाबा, आपण बोललो होतो, मला मान्य. पण माझ्या बापांना प्रेशर आला असणार ना, की नाही कसं म्हणायचं असं. मुलाकडची बाजू, इतकं आवाजावी महत्व दिलं जातं ना मुलाकडच्या ना, काय मुलीची काही बाजूच नसते का? 3 तारीख ठरली आहे, हो म्हणा, नाही म्हणालात तर गुंड पाठवू, अशी धमकी नव्हती दिली राधा. ए हॅलो, हाऊ डेअर यू टू टॉक लाईक दिस अबाउट माय फादर? हा, वन सेकंड, मी तुझ्या वडिलांबद्दल बोललो नाहीये, मी सिच्युएशन बद्दल बोललोय. नाही, पण तू डिसरिस्पेक्ट दाखवलासच ना. काहीतरी काय बोलतेस तू राधा? आय मीन गिव मी अ ब्रेक. जे मी बोललोच नाहीये ते तू माझ्यावर लादतेस जबरदस्ती. हेच स्पष्ट काही बोलायचं नाही, अडून सतत काहीतरी बोलत राहायचं, सांगायचं एक आणि सुचवायचं भलतच काहीतरी. म्हणजे हे बघ, 1 मिनिट आता ऐक. तुम्हाला सोन्याची अंगठी नको होती ना, तर तसं स्पष्ट सांगायचं तुझ्या आईने. कसं आहे ना, की आमच्या काय घनाला हिरा चालत नाही, वेगळा कुठचा तरी खडा घाला, असं अडून सुचवायची काय गरज होती? इनफ. मला खरंच हिरा नाही चालत, आणि हे सांगायला जर आईने फोन केला असेल तर तिने हेच सांगायला फोन केला होता. माझी आई कधी खोटं बोलत नाही. मुळात मला माझ्या आईचा स्वभाव माहिती आहे, तिचा आदबाहेर असं काही नसतं. अँड आय थिंक नाव यू आर क्रॉसिंग युअर लिमिट. आता हेच म्हणणार ना रे तुम्ही? काय सगळं बोलून करून झाल्यानंतर हेच म्हणणार? हे बघ, मुलाकडचे असा भाव मी देणार नाहीये, इतर लोक देत असतील, मला नाहीये पडलेली. हा, कोण तू? कोण आहेस? कोण तू? समजतेस कोण तू स्वतःला? प्रिन्सेस डायना? हो, आहे मी प्रिन्सेस डायना. काय म्हणणं तुझं? आणि 1 मिनिट, आपला मुद्दा जर बरोबर असेल ना, तर मी प्रिन्सेस डायना असायची मुळातच गरज नाहीये. हो, पण मुद्दा बरोबर असला की. इथे मुळात काही मुद्दाच नाहीये, इथे फक्त डोक्याला मनस्ताप आहे. हॅलो, म्हणजे काय? हे बघ, तू असल्या पद्धतीने माझ्याशी बोलणार असशील ना, तर मोडलं आपलं लग्न. नाही, मोडलंच. हा, ये जरा बाहेर ये. पप्पा, मला नाही वाटत या विषयावर आपण काय आणखीन डिस्कशन करावं. 21व्या शतकात होत आपण. जगात काही कमी प्रॉब्लेम्स आहेत का डिस्कस करण्यासारखे? तू हे लग्न का मोडतेस? खरं सांगायचं ना पप्पा, तर मुलाकडची बाजू आणि मुलीकडची बाजू अशा गोष्टींवरनं आपली पिळवणूक होणार असेल ना, तर मला नकोय हे लग्न.
नाही 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 नाही, एक मिनिट. आता तुम्ही त्यांची बाजू घेऊ नका पप्पा. तुम्ही ऑलरेडी खूप सहन केलंय माझ्यासाठी. हे बघा, 3 तारीख तुमच्यावर लादली गेली. तुम्ही हो म्हणालात की नाही लगेच? अंगठीचा इश्यू त्यांनी केला, तुम्ही हो म्हणालात की नाही लगेच? पप्पा, आत्ता ही परिस्थिती, अजून तर लग्न व्हायचंय. लग्न झाल्यावर काय करतील ही माणसं? किती डिमांड्स वाढतील त्यांच्या? या सगळ्या गोष्टी माझ्यावर लादलेल्या आहेत. हे कुणा गाढवाने सांगितलं तुला? पप्पा, प्राची आत्या बोलली मला सगळं. अगं, मी अरे अगदी सहज सांगितलं, म्हणजे एकंदरीत तिला अंदाज यावा म्हणून सांगितलं. पण हे असं तू एकदम असं लग्न वगैरे मोडशील असं नव्हतं वाटलं मला. बेबी, नाही म्हणजे माझंच मिलीचं चुकलं. मी हे खरं तर तिला सांगायलाच नको होतं. पण अरे काय झालं माहितीये का, इंदोरला माझ्या शेजारी बोराडे राहतात ना, त्यांनी पण आपल्या सुनेकडे अशाच डिमांड्स केल्या होत्या. मीच त्यांना सल्ला दिला होता. नाही म्हणजे ही सगळी लोक खूप चांगली आहेत असतील, आहेतच. सॉरी. तुला काही अक्कल आहे का बेबी? बरं, आपलं हे रत्न काय आहे ठाऊक नाही तुला? जरा कुठे अन्याय झालेला दिसला की लगेच ती ढालतलवार घेऊन निघते. राधा, तुला अक्कल नाही? 4 वेळा भेटलीस त्या माणसांना. 4 भेटींमध्ये कळत नाही आपल्याला माणसं कशी आहेत, चांगली आहेत, वाईट आहेत, प्रेमळ आहेत, कशी आहेत कळत नाही. अंदाज बांधता येत नाही आपल्याला. अरे लग्न ठरवताय काय, लग्न मोडताय काय, काय चाललंय काय? हे पोरखेळ आहे हा. सामंजस्यानं या घरामध्ये वागायचं नाही असं ठरवलंय का तुम्ही दोघी बायकांनी? हे बघ, मी फक्त तिला समजावत होते आणि वहिनी असेल तर असंच समजावलं असतं तिने सुद्धा. पण हे ऐकूनच घेत गप्प नाही राहा ते तुम्ही माझं. दोघींनी, गप्प राहा. खूप चांगला आणि सारस मुलगा आहे तो घनश्याम. जा बघ, जा कोणाला आहे दारुगड. घनश्याम, ये पकड पकडून दाखव मला. अरे जरा हळू ना. अगं बरं झालं तू इथेच भेटलीस. तुझ्याच खोलीकडे येत होते. काय ग? मी आणि कुहू उद्या शॉपिंगला जायचं म्हणतोय. ए बा, उद्या जाताय? हो, जाऊया ना. हो चालेल ना, मी येते ना. चालेल. अगं आता साखरपुडा इतका तोंडावर आलाय आणि आपली काही तयारी नाहीये ग. एक मिनिट. अगं मी काय अगदी लगेच हो म्हणून बसले. मला उद्या कसं काय शक्य आहे? उद्या नाही जमणार मला. पण का? अगं काम आहेत ग थोडी. कसली? फार महत्वाची काही नाही आहे. हा. पण ह्याला नाही ना विचारलं मी काही. तू आणि भाऊजींना. अगं तसं नव्हे बच्चे, पण आता शॉपिंग करायचं म्हटल्यावर परत खर्च होतो ना ग. एक विचारू? काय ग? अगं त्या निंबाळकरांकडे आपण कार्याला गेलो होतो तेव्हा आपण दोघींनी अगदी हौसेने जाऊन साड्या आणल्या होत्या. हो ग. पण आता हे आपल्या घरातलं कार्य आहे आणि तेही घनाचं आहे. हो ना. मग आणायला नकोत का साड्या? अगं शॉपिंग विषयी काहीच म्हणणं नाहीये माझं. साड्या मलाही हव्या आहेत, पण मला उद्या जमणार नाहीये लगेच. कुहू आहे ना तुझ्या बरोबर? हा मग तू जा ना कुहू बरोबर, काहीच प्रॉब्लेम नाहीये. अगं पण मग तू मुलांना बघितलंस का ग कुठे? अगं हो, इकडे गेली. काय ग, उंडारत असतात दिवसभर. जरा म्हणून अभ्यास करत नाही ती मुलं. महत्वाचं वर्ष आहे ना यांचं. मी बघते. हा गंगा, ए यमी, चला अभ्यासाला बसा, चला. गंगा आणि यमीचं कसलं महत्वाचं वर्ष असेल बाई. पप्पा, राधाला लग्न मोडायचं असेल तर खुशाल मोडू दे, पण ते गैरसमजामुळे मोडायला नको इतकंच मला मनापासून वाटतं आणि म्हणून मी इथे आलोय. पप्पा तुम्ही सांगा मला, 3 तारीख तुम्हाला विचारून ठरवली होती का नाही?
बाकीच्या सगळ्या गोष्टी फायनल केल्या होत्या त्या तुम्हाला विचारून केल्या होत्या की नाही. इनफॅक्ट माझ्या घरच्यांना तुमची जास्त काळजी होती की इकडे माणसं कमी आहेत तर सगळं कसं होणार, सगळं कसं मॅनेज होणार, म्हणून प्रत्येक गोष्ट तुम्हाला विचारून तुमच्या पसंतीनंतरच हो केली होती. हो की नाही पप्पा? हो. आय एम रिअली सॉरी. मला माहिती आहे की आता लग्न मोडलेलं आहे, त्यामुळे मी तुम्हाला पप्पा म्हणता का नाही, पण नाही नाही नाही, तू म्हण पप्पा मला. तू कुठे लग्न मोडलंयस? तू काही केलेलं नाहीस. तू म्हण पप्पा म्हण. अरे ह्या बायकांना हे मीच समजावून सांगायचा प्रयत्न करतोय की माझ्यावर काहीही जबरदस्ती झालेली नाही. हे सगळं मी स्वतःहून मान्य 3 तारीख साखरपुड्याची मी स्वतःहून मान्य केली आहे, पण माझं ऐकतोय कोण? मी हो म्हणालो याचं कारण मी म्हटलं लवकरात लवकर हे सगळं आटवेल तेवढं बरं. उद्या यांचे प्लॅन्स बदलले तर काय घ्या. पप्पा सारखा प्लॅन बदलायला आम्ही, म्हणजे मी काही इतकी पोरकट नाहीये. आपण सारखं लग्न मोडणे इतकी पोरकट आहेस ना तू? अहो पण मी ते रागाने बोलले होते. मी काही खरंच लग्न मोडायला नव्हते निघाले. काय 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 म्हणालीस तू? हा म्हणजे तू पण लगेच वाद घातलास ना माझ्याशी. जरा समजूतदारपणे बोलला असतास तर मी पण शांत झाले असते ना. काय? ओके, मी वाद घातला. सॉरी. म्हणजे आय एम रिअली व्हेरी सॉरी. पुढच्या वेळेस तू लग्न मोडशील ना राधा, तेव्हा मी नक्की लक्षात ठेवीन. हा चलो दामादजी. हा येतो मी. नहीं आपको नहीं, मतलब अभी आप आए तो मैं बढ़िया खाना बनाती हूँ, एकदम मस्त. पिठलं भाकरी चालेल? नाही नाही, खरंच नको. पप्पा घरी सगळे वाट बघतायत. आय थिंक मी निघतो. अहो घरचा रोजच जेवतो हो तुम्ही. आज होणाऱ्या बायकोच्या हातचं एकदा जेवून बघा. बेबी घेऊन जा, राधाला घेऊन जा. हमारी राधा एकदम बढ़िया खाना बनाती है. वाह, एकदम मस्त. आणि आता जर का नाही म्हणालात ना तर राधा लग्न मोडेल बरं का. काय ग? हो ना. आणि तेव्हा ती सुद्धा माझीच चूक असेल नाही का? बढ़िया बढ़िया. घनश्याम बापू, आनंद लुटता की नाही तुम्ही? हा? आनंद लुटता की नाही? हो हो. व्हेरी गुड व्हेरी गुड. एक मिनिट मी आलो. आनंद लुटता का म्हणजे? भाऊजी पाणी? नाही नाही नको. भाऊजी थोडंसं बोलायचं होतं. हो बोला ना. नाही म्हणजे गैरसमज नका करून घेऊ. काय झालं वहिनी? म्हणजे दादानी नवीन बिझनेस सुरू करायचं ठरवलंय का? ते काय हो असतंच. मला ना सुप्रियाविषयी बोलायचं होतं. म्हणजे ना घनाचं लग्न ठरल्यापासून ना सुप्रियाचं काहीतरी बिनसलंय हो. का? मी एरवी बघा ना अगदी छोटे छोटे समारंभ असतात ना तेव्हा केवढ्या उत्साहाने वावरत असते ती. आणि आता घनाच्या लग्नासाठी शॉपिंग करायचंय नाही म्हणते हो. का पण असं, म्हणजे असं का वागत असेल ती? तेच तर कळत नाहीये ना. आणि ना सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना सुप्रियाशिवाय आमचं पान हलत नाही हो.
म्हणजे साधा स्वयंपाकाचा मेनू असू दे किंवा साड्यांचं सिलेक्शन असू दे, असं ती खळखळून म्हणली ना की लिसन ना, असं ऐकल्याशिवाय ना बरं नाही वाटत. म्हणजे असं नाही ऐकलं तर असं चुकल्यासारखं होतं अगदी. अहो मला तर ना ती अहो लिसन ना म्हटल्याशिवाय काय ऐकूच येत नाही. नाही नाही, पण तुम्ही काही काळजी करू नका, मी बघतो. हा, डोंट वरी, नक्की. हा, गुड नाईट. गुड नाईट. घनश्याम बाबू, कार्डाचा तुकडा देतोय मी तुला, नीट सांभाळ तिला. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. रडीचा डाव खेळली होती. बघा ना, अशी भरल्या संसारात मला एकटीला टाकून निघून, ही एवढीशी राधा माझ्या पदरात टाकून गेली. ही गेल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा राधाला शाळेत सोडायची वेळ आली तेव्हा मला कळलं, अरे आता हिच्या वेण्या घालायला हव्या. हिला रोज सकाळी डबा करून द्यायला हवा. राधा पण काही कमी वात्रट नाही. जसे लांब दाट केस होते, केसात कंगवा घातला की ठोठो बोंबलायची. पप्पा मला खूप दुखायचं म्हणून ओरडायचे. तेच सांगतोय मी. तू काय करते इकडे? काही नाही, चला आता जेवायला. एवढं काय? अरे काही लागलेलं नाही, लागलंय काही पुढे काही नाही. चल, हे तू इथे काय, तू युगो, मला जाऊया आपण काही सिक्रेट बोलायचंय. ओके. काय कराय का नाही? हो. काय? आपलं सिक्रेट आहे. करेक्ट. जरा उशीर येते. थँक्यू. बघ काय हा तुझा होणारा नवरा किती निगुतीने ऐकतोय बघ. काही सांगायला गेलं की स्टॉप इट, स्टॉप इट, यू गो, डोंट टेल मी. स्टॉप इट. आता सुद्धा म्हणजे स्टॉप इट. तुलाच वटणीवर आणायला लागणार आहे तिला. काय हो. काय हो, काय हो? आणूया ना आपण हिला वटणीवर. तू आणायची वटणीवर. हे फार फार त्रास दिलाय मला. लहान असताना सारखं असं नाक गळायचं हिचं, सारखं फुरफुर फुरफुर. अच्छा, म्हणून अजूनही टिश्यू ठेवते का सारखे बरोबर? हा, जुनी सवय आहे हिची. अरे मी 4-5 टिश्यू पेपर मी तिच्या स्कूल बॅग मध्ये घालून द्यायचो ना. इकडे तुला एक सिक्रेट सांगतो. घनश्याम बाबू, कार्डाचा तुकडा देतोय मी तुला, नीट सांभाळ तिला. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. ये राधा अशी नव्हती पहिल्यांदा. तुला सांगतो, आम्ही एक डेक घेतला. डेक. त्या डेकवर माधुरी दीक्षितचं गाणं लागलं की अशी टुनकन उडी मारून यायची, नाचायला यायची. राधा मग
इतर मुलांना कसं घरी कोणी आलं की आग्रह करावा लागतो, हे करून दाखव ते करून दाखव. दादा नाही, जरा कोणी आलं रे आलं की मी नाचते, मी नाचून दाखवते की चालू. हे घनश्याम बाबू, कार्डाचा तुकडा देतोय मी तुला. नीट सांभाळ तिला. काय काय हो काय नीट सांभाळेन तिला. नाही, काळजाचा तुकडा देतो तुला. तू काय नीट सांभाळशील रे. सच अ स्वीट बॉय. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.